नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीनं नवरात्र उत्सवास मंगलमय वातावरणात प्रारंभ झालाय। पहाटे काकड आरती झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। यावेळी सर्वांनी मनोभावे श्री कालिका देवीची पूजा अर्चा केली। संदीप कर्णिक यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिका माता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले। याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच कालिका माता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे। संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ यात्रा आणि नवरात्र उत्सवासाठी सज्ज झालेत। भाविकांना माता कालिकेचं दर्शन सुलभ होईल यासाठी मंदिर संस्थान प्रयत्नशील असल्याचं अण्णासाहेब पाटील यांनी सांगितलंय। पहाटे 3 वाजता काकड आरती झाली, त्याच्यानंतर घटस्थापना झाली। घटस्थापनेनंतर आज सकाळी 5 वाजता आपले पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांच्या हस्ते महापूजा झाली। त्यांनी अत्यंत मनोभावे देवीची महापूजा केली। नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने आणि उत्साहामध्ये पार पडत आहे। सर्व भाविकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता आपल्या सर्वांची मदत हीच विश्वस्त आणि पोलिसांना मदत होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी डॉक्टर प्रतापराव कोठावळे पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते। प्रतिनिधी मनोहर गायकवाड सह गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक।